महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी आई साहेब आपल्या महाराष्ट्रातील 3.5 पीठांपैकी अतिशय महत्त्वाचं असणारं एक पीठ म्हणजे आई तुळजाभवानी, अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत. जे आईला बोललं जातं ते आई तुळजाभवानीचं अक्कलकोटमधील मंदिर. म्हणजेच साक्षात प्रतिकृती आपण जर पाहिलं तर तुळजाभवानीची जी मूर्ती आहे सेम तशीच मूर्ती अक्कलकोटमध्ये अन्नछत्र मंडळाच्या परिसरामध्ये इथे उभारलेली आहे. आणि इथे मी दर्शन घेऊन धन्य झालेली आहे. ही आपल्या सगळ्यांची कुलदैवता म्हणजे आपल्या आईच्या 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 आई आणि आपल्या कुलदैवताच्या सेवेचं आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. बऱ्याचदा आपल्याला सेवेमध्ये अडथळे येतात किंवा इच्छित गोष्टी होत नाही, त्यावेळेस परमपूज्य गुरुमाऊली सांगतात पितरांची सेवा करा, कुलदैवतेची सेवा करा. पूर्वीच्या काळी उपदैवता असायची, त्यालाच कुलदैवत बोलले जायचं. तर आज आम्ही कुलदैवतेला जरी जाऊ शकलो नाही तुळजापूरला, तरी इथं प्रति तुळजापूरप्रमाणे आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आम्ही धन्य. आणि अक्षरशः पाहिलं तर इतका सुंदर आई साहेबांचा असा साज केलेला आहे. थोड्याच वेळामध्ये कॅमेरामन तुम्हाला दाखवेलच. खूप प्रसन्न अशी मूर्ती आहे. काळी दगडाची मूर्ती असून त्याला अलंकार साडी तुळजाभवानीच्या मेन तुळजापूरच्या मंदिराप्रमाणेच घातलेली आहे. तर ज्यांना कोणाला शक्य होत नसेल त्यांनी या अक्कलकोटमधील तुळजाभवानी मातेचं दर्शन अवश्य घ्या. जय तुळजाभवानी माता की जय. ये इकडं मंदिर दाखव, देवी दाखव, असंच आडवं घे. आता ते नवरात्र याला हे तुमची इच्छा पूर्ण झाली बरं. मी व्हॉट्सअपला तुम्हाला हा टाकतो. आता बेटिंग ह्या वेळेस घेतला नाही वाटतं.